महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. रवींद्र पाठककर, त्याचबरोबर प्रमुख भूमिकेत भूषण प्रधान, त्या शेजारी आहेत मुख्य भूमिकेतीलच पुष्कराज सिरपुटकर, ईशा केसकर आणि हार्दिक जोशी. तुम्ही आता ट्रेलर बघितला. सर्व पत्रकारांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण आला याबद्दल मनापासून धन्यवाद देखील व्यक्त करतो. मी या चित्रपटाचा निर्माता आहे खरं, पण मी जरी एक इंडस्ट्रियलिस्ट असलो तरी मी रामदासी संप्रदायाचा माणूस आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक अनुग्रहित छोटा साधक आहे. रामनामावरती माझा विश्वास आहे, समर्थांच्या वाङ्मयावरती माझा विश्वास आहे आणि माझा हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे की दासबोधासारखा ग्रंथ जर मनुष्याने आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, थोडं जरी शिकला, 2 पानं जरी त्यांनी उतरवली, तरी त्याला त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या करत असलेल्या जीवनाच्या प्रवासामध्ये ते खूप हातभार लावणारे ठरतात. आणि हा अनुभव मला आल्यामुळं मी असा विचार केला की हा समर्थांचा एवढा मोठा विचारांचा साठा जर आपण तरुणाईंसाठी एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला तर, कारण बघा आजच्या काळात बघतो तरुणाई प्रवचनांना, आध्यात्मिक चर्चांना येण्याचं टाळते, कारण की त्यांना वाटतं की हे सगळं रिटायरमेंट नंतर करायचं काम आहे. त्यांना ग्रंथ वाचायला वेळ नसतो, ग्रंथाचा अर्थ नीट समजून घ्यायचा नसतो आणि सांगणारे देखील नसतात. आणि जरी ग्रंथ कळाला तरी त्याचं ऍप्लिकेशन नेमकं लाईफ मध्ये काय त्याबद्दल संभ्रम असतो. आणि त्यामुळे तरुणाईला जे स्वतःचे प्रश्न आहेत, अनेक करिअर रिलेटेड प्रश्न आहेत, अनेक आपण सोशल लेवलवर आजच्या काळात बघतोय की खूप पद्धतीने तरुणाई विस्फोटक होतीये. तर या सगळ्याला त्यांच्या आतमध्ये स्वतः सोल्युशन शोधण्याचं एक शास्त्र या चित्रपटाच्या माध्यमातून आपण द्यावं, समर्थांचे विचार मांडावे, यासाठी या चित्रपटाची कथा एक 15 वर्षापूर्वी माझ्याद्वारे लिहिली गेली आणि त्यानंतर गेले 1.5 वर्ष झाले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत यांनी या सगळ्या चित्रपटावरती नियंत्रण मिळवलं. सगळे एक एक ऑन बोर्ड करत गेले. आमचे दिग्दर्शक योगेश फुलफगर, त्याचबरोबर आमचा डीओपी अतिक नाईक, या 3 मेंबर्सच्या बरोबर मग आमचे हे सगळे मुख्य कलाकार मंडळी, त्याचबरोबर संगीतकार केदार पंडित आणि रोहित राऊत, आणि गायकांच्या रेंजमध्ये शंकर महादेवांसारखे अत्यंत हिमालयाच्या उंचीचे गायक, असे हे सगळे या चित्रपटाला मिळाले. त्यामुळे हा चित्रपट केवळ एक मनोरंजन मूल्य नाहीये, हा चित्रपट केवळ एक पारमार्थिक विचार देणारा चित्रपट नाहीये, तर हा चित्रपट एक आशयघन चित्रपट आहे, जो बघणाऱ्या माणसाचं रंजनही करेल, चित्रपटगृहातून बाहेर पडताना काही ना काहीतरी विचार त्याच्या जीवनामध्ये त्याला जगण्यासाठी प्रवृत्त करेल. त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने समाजाला या समर्थ चित्रपटाने पाहावं असं आवाहन करण्यासाठी आज आम्ही संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत. धन्यवाद. हे एक व्यक्तिरेखा आहे आणि दासबोध हे एक तत्व आहे आणि त्या तत्वामध्ये समर्थ रामदास स्वामी कायम राहतात. त्यामुळं हा संतांच्या जीवनावरचा आधारित चित्रपट नाहीये, संतांच्या विचारावरचा आधारित चित्रपट आहे. समर्थांच्या विचारांवरचा हा चित्रपट असल्यामुळं यामध्ये या ग्रंथाचं महत्व आपल्याला जीवनात कसं उतरवायचं हे आपण सांगितलं आहे. एक योग्य दिशा काय आहे ते कळावं लागतं आणि त्यासाठी त्याला त्याच्या बापाच्या रूपात त्याचा गुरु मिळालेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. 2 पिढ्यामध्ये मतभेद दाखवलेले त्याच्यामध्ये. हो, का दाखवले याच्यामध्ये काय? बेसिकली आपल्या घराघरामध्ये आज हा वाद आपल्याला दिसतो, जनरेशन गॅप आहे. हा केवळ कदाचित आध्यात्मिकच मूल्यांवरचा वाद असतो असं नाही, जीवन जगण्याच्या पद्धतीवरतीच वाद असतात. जे गोष्टी आपल्या आई वडिलांच्या दृष्टीने बरोबर आहेत त्या आज कदाचित तरुणाईच्या दृष्टीने संपूर्णपणे अनएक्सेप्टेबल असतात. रिलेशनशिपचे विषय आहेत, त्याचबरोबर घरांमध्ये फिनान्शियल स्ट्रेसेस पण बरेच आहेत. एकत्र कुटुंब पद्धती आता संपत चाललेली आहे, संवाद संपत चाललेत. प्रत्येक जण आज आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसल्यामुळं घराघरामध्ये जरी तो 2 बेडरूमचा फ्लॅट असला तरी अनेक भिंती पडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनरेशन गॅप हा ज्वलंत प्रश्न आहे. तर तो ज्वलंत प्रश्नच आपण एका आध्यात्मिक भूमिकेच्या आधाराने याच्यात घेतलेला आहे आणि त्या कौटुंबिक संघर्षातून एक जीवन जगण्याची एक अतिशय सुंदर समाधानाची दिशा या चित्रपटातून आपण निर्माण केली. त्याच्या बाबतीमध्ये नाही काय आहे, समर्थांच्या दासबोधामध्ये जर तुम्ही उत्तरार्ध बघितला दासबोधाचा महंत लक्षणांपासून पुढं, तर दासबोध हा ग्रंथ असा आहे की सीईओ कसे असले पाहिजेत. म्हणजे मगाशी आम्ही बोलत असताना आम्ही एक महत्वाची गोष्ट विचारात घेतली की आजच्या काळामध्ये एज्युकेशन सिस्टम ही
बेसिकली आपण व्हॅल्यू बेस्ड सिस्टम करायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण की आपण हायली क्वालिफाईड लोक घडवतोय, पण व्हॅल्यू बेस्ड त्याच्यामध्ये एज्युकेशन नसल्यामुळं बऱ्याचदा हे हायर एज्युकेशन देखील मनुष्य घडवू शकत नाही चांगलं. आणि मग हा मनुष्याची परीक्षा कधी होते? संकटाच्या वेळेला परीक्षा होते. आणि मग आपण आजच्या काळातही बघतो, तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्हाला दररोज पेपरमध्ये दिसतंय कोणीतरी आत्महत्या केली, कोणीतरी व्यसनाधीन झालं, कोणीतरी ड्रग्ज सापडले. या सगळ्या गोष्टी होत आहेत. याचं कारण हायली क्वालिफाईड माणसाला हे कळालं पाहिजे खरं तर की या गोष्टी बरोबर नाही, पण तरी हे समाजामध्ये घडत आहेत, कारण व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन त्यांना देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो ऍज अ ओव्हरऑल सिस्टम. संतांचे ग्रंथ जर तुम्ही या दृष्टिकोनातून बघितले की हे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देतात, त्यामुळे एक सुविद्य मनुष्य तयार होतो आणि एक सद्विद्य मनुष्य तयार होतो, विच इज द एक सकस समाज तयार करण्याच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे. आणि पण जर याच्यातली एक बाजू नसेल, म्हणजे एक हायली एज्युकेटेड हे पण गरजेचं आहे, पण त्याहीपेक्षा व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे. आणि ते जर नसेल तर या चित्रपटामध्ये नेमकी प्रसंग आल्यानंतर कशी अधोगती होते हे आपण दाखवलंय. नाही, फक्त आजकाल सगळ्यांनाच त्याचं झालंय, आपण एकटे सगळे पडत चाललोय. हे या भावनेमुळे मोबाईलचा वापर आपण सगळे करतो, कारण एक क्षण नुसतं बसणं, मनामध्ये कुठल्याही विचार न येऊ देता, ते आपल्याला जमत नसल्यामुळे आपण त्याच्याकडे बघतो. आणि जेव्हा त्यात बघतो तेव्हाही आपण वेगळ्या गोष्टी आपल्या समोर येत असतात, ज्याच्यात आपल्याला अजूनच संघर्ष करावा लागतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटत होतं की तुम्ही जसं म्हणते की भरकटल्यासारखं वाटत होतं किंवा खूप विचारांमध्ये द्वंद्व होतं, किंवा आपण जे काम करतोय ते करेक्ट करत नाहीये, ते थांबवावं असा विचार येत होता. आणि म्हणून मला ही मानसिक अवस्था असलेलं विश्वंभर हे कॅरेक्टर करावं असं वाटलं. त्या निमित्ताने माझं वाचनाकडे, म्हणजे आम्ही जिथे शूट केलं ते दापोलीमध्ये शूट केलं, ते नेटवर्क नव्हतं, त्यामुळे चांगलं झालं की आम्हाला फोन पासून ऑटोमॅटिकली बाजूला राहता आलं. त्यामुळे कुठलंच म्हणजे वाचन, चिंतन, मनन या सगळ्या गोष्टींचा वापर पुढे ऑटोमॅटिकली त्या फेजमधून मी बाहेर आलो. त्याशिवाय या स्क्रिप्टच्या निमित्ताने दासबोध सारख्या ग्रंथाचा अभ्यास करता आला, किंवा त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी आपल्याला एखादी गोष्ट मान्य का अमान्य आहे, पटते का नाही पटते, आपल्याला इतिहास पटतोय किंवा हे म्हणणं पटतंय की नाही, याच्यासाठी हे वाचणं खूप गरजेचं आहे. ते काय आहे हे आता आधी वाचणं गरजेचं आहे. आज सोशल मीडियावरती असं होतं की फक्त रिॲक्ट कुठलीही गोष्टी पटकन रिॲक्ट करून टाकायचं, मोकळं व्हायचं, कारण इझी आहे, फ्री आहे, त्यामुळे पटकन आपण करतो. आधी असं व्हायचं नाही. तर त्या ह्याच्यात आता आपण अभ्यासपूर्वक काहीतरी गोष्टी करणं हे गरजेचं वाटतं. जो लुक आहे ट्रेलर मध्ये जसा आहे तसा, ट्रेलर मध्ये जसं लुक आहे तसाच, म्हणजे मी तसंच असतो, म्हणजे आता जसं मी आहे तसंच असतो, म्हणजे दिसायला तसाच असतो. दिसायला तसंच असतो, म्हणजे फार वेगळं त्याच्यावरती कष्ट वागणुकीत थोडं केलेली- विचार वेगळा. हा.